तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. सरपंच, पण आज विचार करा, आज आपण प्रस्ताव मंजूर करून आणला बघा मंत्रालयात जाऊन. बरोबर बरोबर प्रस्ताव मंजूर करून आणला. ही कामं एवढी एक नंबर क्वालिटीची केली, पण ह्याची जाहिरात आपण करणार कधी? अरे लोकांना दिसना वय, लोकांना कळा ना का? सरपंच, जरी लोकांना दिसलं तरी लोक विसरून जातात. एक लक्षात घ्या, ही आपल्याला लोकांपर्यंत पोचवावं लागेल स्वतःला जाऊन. काय काय गावात बघतो ना आपण, काम होतात का? काहीतरी आपलं थातूर मातूर करायचं ना, बिलं काढायची. थातूर मातूर नाही, क्वालिटीचं काम झालंय आणि आपलं काम ही त्यांना दिसलं पाहिजे. सरपंच, पंचवार्षिक जवळ आली. अरे अधिकारी किती बी येऊ द्या, लोक किती बी येऊ द्या, पुढारी किती बी येऊ द्या, इथं काय आहे? कॉन्क्रीटचा रस्ता आहे. अरे तुम्ही खोदा ना, सिमेंट लागणार, त्यात सिमेंट हे आहे, आपलं सिमेंट मिक्स आहे कॉन्क्रीट मध्ये, सगळं लागणार. पण मी काय म्हणतोय नीट ऐकताय का तुम्ही? ही काम गावातल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे का? पंचवार्षिक जवळ आली, आपल्या कामाची लिस्ट ही लोकांपर्यंत जायला नको का? गावात लई विकास कामं केली सरपंच आपण. चेअरमन, आपण काही करू त्यासाठी. अरे ही काय माहिती काय, हे सच्चे दिन आहेत आणि सच्चे दिन आपण दाखवले लोकांना. बघा आता काय करायचं, प्रत्येकाला नाही नाही आता जाईल येईल त्याला भेटेल त्याला डायरेक्ट सांगायचं की आम्ही काम केलंय, क्वालिटी बघा, सच्चा माणूस. नाहीतर काय होईल, विरोधकांना काय हो नुसती फुनगीत लावाय पाहिजे, ही कसं केलंय ते कसं केलंय. तुमच्या डोळ्याने बघा की म्हणावं येऊन कसं केलं आणि कसं नाही. चाललंय त्यांची हालचाल, काहीतरी चालू आहे, माझ्या कानावर आली. ती चांगलं केलं तरी हालचाल करते, वाईट केलं तरी हालचाल करते. आपलीच इथून पुढं ही सांगायचं सगळ्यांना आम्ही काम केलेत म्हणून. आपण प्रत्येक जण भेटेल त्याला सांगत राहायचं. जाहिरात करायची, पब्लिसिटी पब्लिसिटी. बस बस बस. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय चाललंय? वायरमन इकडं कुठे? अहो निघालोय मी पाहुण्याच्या लग्नाला, आज सुट्टीचा दिवस माझा. दिसतंय ना, लुक बदललाय ना. मग नाही रात्रात जागलो, प्रस्ताव आणला, काम करून घेतली. ही बघा रस्ता कसा झाला एक नंबर. ज्या रस्त्याने चाललाय तुम्ही, रस्त्याची क्वालिटी बघा, लोकांना सांगा, भेटेल त्याला सांगा, एक नंबर रस्ता आहे म्हणाव. जिथं जिथं लाईट बिल घेऊन जाता ना, हे तुमचं लाईट बिल, तिथं सांगा सरपंचाचं काम किती आहे, एक नंबर. रस्ता केलाय, गावातलं मंजूर केले, ते विकास काम किती झाले सांगा लोकांना. काही भारी भारी काम केले ती तुम्हाला दिसत नाही का? नुसतं गोगल घालून हिंडता गावात. नाही नाही, तुमचा हा प्रचार करायला मी तुमचा माणूस आहे का एमएससीबीचा माणूस? मीटर आणून दाखवा त्यांना, मीटर जाडी किती बघा. माणूस एमएससीबीचा असला राहता ह्याच गावात ना? अहो राहतोय मी ह्या गावात, कधी ह्या गावात तर कधी त्या गावात. ज्या गावात आता हाय त्या गावाचा बघा की विचार करा की थोडा तरी. आम्ही एवढं पळतोय रात्रंदिवस, मग काय त्याला हाय का नाही? वाव बोलू तर द्या की मला. अहो तुमचं सगळं मान्य आहे, माझं काम बोर्डाचं, लाईट बिलचं, कुठं लाईट गेली का नाही गेली, कुणाचं बिल राहिलंय का नाही राहिलं ते बघणं, का रस्त्याची कामं सांगणं. का माणसापर्यंत जायला, माणसाच्या घरापर्यंत जायला, खांबापर्यंत जायला नाही रस्ता लागत तुम्हाला? अहो रस्ता कसलाही असू द्या, आम्ही बिल वसूल करायचं म्हणलं की करतो बघा सर. असू द्या, क्वालिटीचा रस्ता आहे, क्वालिटीचा. आणि बिला बरोबर ही सांगाय काय फरक पडतोय? काय तुम्हाला दोन शब्द लोकांपर्यंत बोललं म्हणून काय फरक पडतोय? पण मी एमएससीबीचं सांगणार का रस्त्याचं सांगणार? राव रस्त्याचं सांगायचं, एमएससीबीचं बी काम तुमचं आहे, जाता जाता रस्त्याचं बी सांगायचं, कामाचं सांगायचं, कामाचं बोलायचं. सरपंच, लाईट बिल यायच्या आधी पैसे मागायचं कळतं, मग ही बी सांगाय लोकांना काय होतंय? आपण मी काय करू ते? सांगा की आम्ही चांगली माणसं आहे म्हणून. काय फरक पडतोय तुम्हाला? का म्हणून सांगू? का
पहिले माणसं ज्या गावात राहायचं त्या गावाबद्दल नाही चांगलं बोलतायत, ज्या गावात राहायचं त्या माणसाबद्दल नाही चांगलं बोलतायत तुम्हाला. अहो सगळं तुमचं मान्य आहे. बिलाचं वगैरे मी तुमच्याकडे येणार ना बिल मागायला, बिल थकलं. ही सांगावंच लागेल पाठवलं तुम्हाला. अहो 6 महिन्यातून मला आज सुट्टी भेटली, मी ही काम सांगू का माझ्या पाहुण्याच्या लग्नाला जाऊ? चालत राहा, बोलत राहा, सांगत राहा, भेटल त्याला सांगत राहा. पाहुण्याचं लग्न करायचं, काम करायची आणि हे बी सांगायचं, ही लक्षात राहू द्या. काय महाराज विचाराय काय? घरात आलोय तुमच्या, किचन मध्ये आलोय. रस्त्यावर थांबलायला जा वाटत नाही व्हय? रस्त्यावर उभं राहायचं लायसन काढले का? का? रस्ता आमचा आहे, आम्ही केलाय. ज्या रस्त्यावर तुम्ही उभं आहे ना तो रस्ता आम्ही केलाय. आम्ही केलाय. होय. किशेतला पैसे नाही वाढला होय? मंजूर करून आणलं ना आम्ही. माझी बायको गावची सरपंच असताना तुम्ही जे जे काय आता विकास काम करताय त्याचे सर्व प्रस्ताव माझ्या बायकोने दिलेले आहेत. काय पाटोळे रात्र जागून आम्ही असा प्रस्ताव तयार केलेत, फाईलच्या फाईलवर पाठवली. या पाटोळे ऐका म्हणजे कलेक्टर आहे काय? 4 घरकुलं मंजूर झाली, त्यातली 2चीच काम झाली. 2 घराव बंगलं चढवलं. तुम्ही खोळा घातला ना, तुम्ही खोळा घातला. ह्याला हेच कागदपत्र अपूर्ण आहेत. अरे गोरगरिबांना तळतळात घेऊ नका. मी अक्षरशः हे रस्ता बाळून मी उकरेन आणि त्यात पुरे स्टील म्हणून उकारलं तरी तुम्हाला सिमेंटच घावल, ते माती घालणार नाही. माती सगळं 1 नंबर काम आहे म्हणून तर गावाने निवडून दिले आम्हाला. नाही तर कवात 25 तुमची दुहेला लावली की. लोकांना फसवून पैसे वाटून निवडून आला आम्हाला सांगताय काय? कोणी पैसे वाटलं आणि कोणी फसवलं सगळ्याला माहिती की. ते सांग की उपा बेंच्याला सका बेंच्याला किती पैसे द्यायचे पैसे ह्या निकृष्ट दर्जाचं. अरे इतकं काम झालंय माहित नाही काय? आणि माती उकारली तरी म्हणतात खडक लागलाय, खडकाचं बिल लावा. मला डोकं चालवायला लावू नका. पाटोळे ह्यांनी काय केलं? गुप्त गटाने केली 4 पाईप. काय मुगलायला लागून गेली काय? बाळासाहेब मग काम दाखवायची कारण नाही. बाळासाहेब मला ढकलायची काय कारण होतं? टाकायला नाही, मी सांगाय गेल तू. कुत्रे तू काय बघतोय? मला मारलं पाय मार. अरे बाळासाहेब की रामभाऊ. अरे ओ नो ए बाळासाहेब. अरे काय अरे अरे थांबा कंप्लीट करा. अरे बाळासाहेब लग्नाला चाललोय लग्नाला. पाटील पाटील भांडले चालले. मी काय भांडलं बघा. इकडे या की तुम्ही. शेरमनला कुठे करताय? शेरमन होता पाटील थांबा की. थांबा पाटील. पाटील थांबा तुम्ही. पाटील थांबा. पाटील थांबा. पाटील मला लग्नाला जायचं. काय करू? थांबा पाटील. तुमची तर लागल सरपंच जाऊ तुम्ही लवकर. सरपंच पाटलाला जरा की. थांबा की. नव्हतो. ऐका थांबा. थांबा. काय भांडणी केली काय? कशाला काय? रामभाऊ थांबा. हे माणूस तर बेकार आहे. बाळासाहेब काय करता? कशाला थांबा. हॅन पहिला तिथं मारले बाळासाहेबांना. कोणी मारलं? त्या चेअरमनने. तुम्हीच मारत होता त्यांना. लात मारले, माझे कंबर मोडली, खोब्यात बॉल निसटलाय माझा. त्या चेअरमनने बाळाला एका फाईटीत गाडीवर पडायला लावलं. तुम्ही मारत होता त्यांना लातावर ना. मग आम्ही काय खपून गेला मोकळा वय. मारले ना आता तुम्ही. मला का धरलं? मला तुमच्यावर शत्रू गेला आम्हाला हलून. मला लग्नाला जायचं होतं. माझं कसं केलं? कशाला पडतो गावच्या भानगडीत? मला लग्नाला जायचं होतं. रामभाऊ काय कळवण लावली? तुम्ही राजकारण करू नका पाटील. हा मी कशाला राजकारण करतोय? आम्हाला धरायचं काय? अर्धक पळून गेले म्हणून काय झालं? वाद होऊ नये म्हणून धरलं का? आम्हाला हौस आहे वय. खलास करून टाकणार. बाहेर गावची माणसं काय बघतात? कोण बघताय ती? खलास करून टाकलं असतं मला आता.
चेअरमनने घरात जाऊन मारायचं, घरात जाऊन राबो. ऐकायचं नाही. ह्या माणसामुळे ते शत्रू पळून गेले. पळून गेले म्हणजे काय मारता का? थांबा जरा, हे धरा तुमचं घर. 6 महिन्यातून मला सुट्टी भेटली, चाललो मी माझ्या पाहुण्याच्या लग्नाला. काय गाव आहे का काय ही? तुम्ही जेव्हा गावाच्या भानगडीत परत जायचं का लागेल? हे बाळाकडे बाळासाहेब थांबा, तुम्ही बाळासाहेब थांबा, शांत बसा. ह्यो माणूस आला ना, गावचं वाटलं झालं. ह्या 2 माणसांनी बाळ्या आपल्याला मुद्दाम धरलं, दुश्मनान करवे आम्हाला मार बसवलाय. तुमच्या नावाने थुतू करायला लागले गाव सगळं. तुमच्या नावाने धरलं नसतं तर तुम्हाला हाणलं असतं. ह्यांना दगडाने हाण. चला दगडी उचला. विचित्र लय सांगतो. कोण किती शहाणा आहे गावात आम्हाला माहित आहे. ह्याने मारलं काय मला? समजरावने अटॅक व्हायच्या अगोदरच मी त्यांच्या अटॅक केला बाळ्या. कोण रे बघतंय? ह्यांनी काय मारकरी आणली काय? आता कोणी इच्छित केसा झालाय? जाऊ दे, काय घेणं देणं. हे मारले ना आपण. आपल्याकडे येतंय ती, त्याला बी मारायचं, कुणी बी असू दे. चला चला. ए कोणतरी मध्यस्थीला आलेलं दिसतंय. सुट्टी द्यायची नाही, कोणी असू द्या. मंडळी नमस्कार. नमस्कार. पण आम्हाला समजून सांगायची काय कारण नाही. ऐका तरी, आमचं गाव आहे, गावात आमचाच होल्ट असला पाहिजे. 2 मिनिटं अन्याय करत असला तर त्याला बी सुट्टी देणार नाही. सोडवायची काय कारण नाही. ते रथ माणसाचं बाळू आपण ऐकायचं नाही. ऐका तरी 2 मिनिटं. मी काय म्हणतो ते ऐका. मी डायरेक्टर किशोर खोडे. शाहरुख खान त्याला कोणी बनवलंय? मीच बनवलंय. धारा हात का खेळलो सन्नी देओल. तुमचा पोरगा आहे? यस, पोरगा नाही हो, ऍक्टरला बनवलं मी. आणि हे धनराज भारती 10-12 साऊथचे पिक्चर बनवले त्यांनी. तर मी कुठल्या पिक्चर मध्ये काम केलंय? रिलीज नाही झाले अजून रिलीज झाले नाहीत. तर ऐका ना मंडळी, तर रिलीज नाही झाले मग इथं कॉम्पिटिशन मध्ये कशाला आले ती? अहो ऐका तरी, मी काय म्हणतोय, मला तुमच्यात काहीतरी टॅलेंट दिसलंय. तुम्ही दोघं जोडीनं जबरदस्त दिसलंय. तसलं टॅलेंट बिलेंट ना आमच्याकडं. डायरेक्ट सापडतो आपण. आणि टॅलेंटचा म्हणाल तर पहिल्यापासून आम्ही हुशार आहे. आम्हाला गरज आता बघितलं ना कसली धुतली. आणि तुम्ही जर टॅलेंट म्हणजे काय? टॅलेंट म्हणजे हुशारपणा, हुशार बुद्धी. आमच्या दोघं एवढं गावात हुशार कोण? मला हेच पाहिजे. मला खतरनाक चित्रपट बनवायचा आहे आणि मला गावातल्या मातीतले कलाकार पाहिजेत. मला तुमच्यात काहीतरी दिसलंय. मला मीटिंग घ्यायची तुमची. होय, तू किती चित्रपट डायरेक्टर केलेत मला सांगा तुम्ही. बाळू ऐक, आणि तुला कसं का पैसे नाहीत का काय? असे का माझ्या वाढवले? स्टाईल असती डायरेक्टरची. स्टाईल असते अशी. स्टाईल असते. तुला नॉलेज नाही. मी बाहेर ज्यावेळेस फिरतो ना इंडस्ट्री, मी साऊथला यायला बरोबर असंच असतं. म्हणजे तुला लय नॉलेज आहे? नॉलेज मला. हा तर ह्याला नॉलेज आहे, ह्याला सांगा. हा तर मला तुमच्याशी मीटिंग करायची. कशाची मीटिंग लावत नाही. डायरेक्ट कार्यक्रम आपसो आपला. आता बघितलं ना, हा ते गावचे प्रथम नागरिक. तेच पाहिजे मला. तुमच्यात जो गुण आहे ना तो मी तुम्ही सिलेक्ट केलं मी तुम्हाला. म्हणजे धपकाव यस यस यस. मारा मारूचा. हा त्याला 2 मिनिटं आमच्या ताब्यात देत. ह्याच्या आधी आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड बघ गंडवील आपल्याला. तुमच्याकडं काय सगळं आहे माझ्याकडं. बरं मला सांगा, आमच्यातच असं काय तुम्हाला वेगळेपण दिसलं? अहो मी जे गावातले कलाकार हुडकायला आलोय ना ते खंगरी खतरनाक पाहिजे. त्यात तुम्ही बसताय. आम्ही खंगरी? यस यस. आम्ही भंगरी? काय तुम्ही ते काय ऍक्टिंग करत होता अभिनय, ते तुमचे नवरास, काय तुमचं बॉडी लँग्वेज, वा अफलातून. आमचं नवरा म्हणजे? अहो नवरस म्हणतात त्याला. ते कलेतले रस नवरस. यस. अहो तुमच्यात काय जोश आहे तुम्हाला काय माहितीच नाही. काय त्या उडून लाता काय टिका, मला सगळंच मिळालंय. वा 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 वा. धनू हेच पाहिजेत कलाकार मला. येता ना मीटिंगला मग? येस यस यस. चला कमॉन कमॉन. यस यस. गिव्ह रिस्पेक्ट.
टेक रिसर्च. यस यस. भाऊ तो गावल्यागत करू नको लगेच ही मला वाईल फासावणार वाटतंय. नाही हो तसं नाही. मी तुम्हाला सांगतो माझी मीटिंग घ्या, एक मीटिंग द्या मला आम्ही तुमची घेऊ का तुम्ही आमची घेणार? तुमची मीटिंग मला पाहिजे आणि मला कलाकार पाहिजे. मला तुमच्या मीटिंगशी संबंध आहे. तुम्ही केव्हा मीटिंग देताय मला सांगा. आज आता ताबडतोब. विचार लगेच हो म्हणायचं नसतं. आम्हाला काय करावं लागेल, आधी आमची मीटिंग घ्यावं लागेल. नको आज आता ताबडतोब एखादी संधी लगेच मिळू शकते. यस यस एखादी संधी आपल्या जीवनाचं सोनं करू शकते. यस येस. यस. चला चला रामभाऊ माझा ऐकला का? गाडी इथंच राहू दे. चला. हे भांगारवाला दिसतंय का? नको विश्वास ठेवू. तुझ्या नादाने माझं वाटलं करशील रामभाऊ. कधी कधी भांगारचा धंदा सुद्धा माणसाला मोठं करतो. यस येस यस. येस. झालं का समाधान? हा झालं का? अरे भर दिवसात त्यांनी आपल्याला आक्रमण केलं. आक्रमण केलं काय तुडवलंय मरणाचं? अरे उचलू आपटले. तुला काय पाहिजे? मी केस करणार, मी थांबणार नाही आता. तुम्हीच नाही, मी पण जाणार आहे केस कराय. नाही 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 तर मी बाहेरची 5-25 पोरं आणणार आहे आणि तुडवणार आहे. तुम्ही नुसतं गावात बघताय, मी बाहेरची पोरं पोचली ती. मला बाकीचा दार व्हायचं ना तुम्हाला मी सांगतो सरपंच. चेअरमन ती सगळी पोरं आण. हा हा पण कायदा हातात घेऊ नको. काय लक्षात ठेव. दादा नाही सरपंच, तुम्हाला किती अधिकार आहे का माहिती? कायद्याने सगळं झालं पाहिजे. तुमच्या एका सहीवर सगळं होतं माहितीये का? हा आणि तुम्ही का बसताय मला किती तुडवत हे दिसतंय का? हे सगळं चाललंय ना, ह्याच्यामुळे ते आपल्याहून डायरेक्ट चाल करून आली. विकास कामात त्यांनी अडथळा आणलाय आणि त्या अडचणीला त्याच्यामुळेच आपण त्यांना केस करायचं त्यांच्यावर. काय सारखं म्हणता चेअरमन तुम्ही? केस करू केस करू केस करू. मग काय करायचं? काय त्याला तुम्ही जबाबदार आहे. जबाबदार मी नाही, तुम्ही आहे सरपंच. आले गेले माणसाला म्हणताय बघा की आमचा रस्ता किती चांगला केलाय, बघा रस्ता. लोकांना रस्ता बघा म्हणलं, तुम्ही म्हणला आम्ही सिमेंट वापरलं, काय सिमेंट सांगायची वापरलं. ग- त्याच्यात स्टील नाही वापरलेलं तुमच्यामुळे सिद्ध झालंय माहिती काय सांगायची गरज होती? हा? हा? नको सांगायला. कुत्र्यासारखी अंगावली माणसं. सरपंच आमच्या अंगावर नाही तू आली. नाही नाही केस करणार आता, सुट्टी देणार नाही मी. नाही फक्त तुडवण्यावर यायचं की कशाला अध्यक्ष आता तरी आला. आम्ही धरलं बाळासाहेब रामभाऊला म्हणून वाचला तुम्ही. मारले हो. काय सावरलं म्हणता तुम्ही? तुम्ही दोघं आहेत ना जबाबदार माणसं आहेत, पण त्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. तुम्ही त्यांचीच माणसं आहेत, आमची नाही. काय बोलताय तुम्हाला कळतं का? सरपंच ह्यांनी हाणलं का सोडलं ही ते आपल्याला माहिती आहे का? ओ चेअरमन काय करायचं माहिती का? डायरेक्ट केस करायची आता. करावं लागेल. केस करा. तुम्हाला कोण अडवायला लागले केसला? पण ऐकून घ्या, तुमच्यावर ह्याने जे हात उचलला का नाही सरपंचावर, ते आम्हाला खटकले म्हणून आम्ही दोघं जण आलोय चालवत. काय नाही खटकलं नाही काय नाही. तुम्ही त्यांचीच माणसं, तुम्ही त्यांच्या दावणीला मारलाय पाटील. अरे ज्याला सांगाव तीच लागले आम्हाला टांगायला. चेअरमन आणखी हाणायला पाहिजे तुम्हाला. आम्ही करतो काय कायद्याने होणार रे आता. ऐका, ऐका, अरे गावचं जनप्रतिनिधी म्हणजे थोडी सहनशीलता असते का नाही? असली काय तुडा देते सरपंचाला हरायचं, चेअरमन हरवलं काय पाटील. ऐका, राग येणार तुम्हाला. नाही नाही शेवटो शेवटतो त्यांना. ऐका आपण बसू मिटू, पण केस काय करू नका. आपल्याच गावातलीत का नाही बाळासाहेब? काय राव अध्यक्ष, तुम्ही बी सांगताय आपल्याच गावातली 50 आमच्या डोक्यावर टाका. काय झालं नाही माहिती नाही का? शांत राहा. मला सांगा, तुम्ही चांगलं काम करताय, चांगल्या कामाचं कौतुक करावं व्हावं, पण करत नाही त्याला काय करणार बरोबर आहे आपण? की तुम्हाला बी पटतंय ना. असं आहे ना, पटतंय ना. जमलं कुठलं माहितीये का अध्यक्ष? जे आम्ही चांगली कामं केलेत ना ती जमलं. मग ती सांगते ना मी. सांगते ती. मग बाळासाहेब का तुम्हाला मारत होतं? अहो काय झालं मग तिथं थांबलो होतो आम्ही. ती डायरेक्ट अंगावर आलं, तुम्ही काय कामं केली असं केलं. आम्ही म्हणलं तुमचं काय सो काम नाही, मी ढकललं नाही काय नाही, नुसता हात लागला माझा. ती पडलं की डायरेक्ट मला मारा आलं. मला चांगलं आठवते बरं का. नाही नाही तुम्ही जोरात दाखल. ऐका विषय वाढवू नका. अजिबात विषय वाढवू नका. त्यांचा राग शांत होईल, ते पण तुम्हाला काय बोलणार नाहीत. आपण पण पाटील त्यांना समजून सांगू. आम्ही त्यांचा कान धरून सांगतो त्यांना. ती ऐकण्याच्या बाहेरची नाहीत. तुम्ही तर चांगली समजदार माणसं आहात तुम्ही. गेले 22 वर्ष मी पाहतोय यांचं. त्यांनी कधीच ऐकलं नाही आमचं. पण तुम्ही विकासाला खेळ घातले नाही कधी. विकास चालू ठेवलाय तुम्ही. नाही हे काही कसं फरक म्हणलं पाटील. अध्यक्ष समंजसपणाची भूमिका आमच्याकडे, आम्ही समंजसपणाने सांगायला गेलो, बोललो डायरेक्ट अंगाऊ. कशाला सांगताय? असू द्या. केस करू. अहो, नाही, ऐका नाही. एवढे चांगले काम. अहो ते कॉन्क्रीटचा रोड जिथं भांडणं झाली, काय एक नंबर तुम्ही रोड केला. आहे ना. मग कशाला वाद घालत बसायच्यात? काम दाखवतात, काम दाखवली चांगल्या माणसालाच विकास कळणार हो. मला सांगा, रस्ते विकास महामंडळाने काय केलं? पहिल्यांदा तुम्ही केलेले रस्ते पाहिले आणि मग शेजारच्या गावाने तुमचा आदर्श घेतला कामाचा. अहो, ह्याच्यापेक्षा काय मोठेपणा पाहिजे? कशाला असल्या फालतू गोष्टी तुम्ही लक्ष घालताय? तेव्हा ऐका चेअरमन, पोलीस केस करायची नाही. हा. मी पण त्यांना खडसून सांगतो पाटील मी. हा
विरोधकाच्या नादाला लागून कुठं आपली घालवता? हा आता कसं कळालं उलट का नाही तुम्हाला ऐका तुम्हाला दोघांना सांगतो उलट ह्या विरोधकाच्या नाकावर टिचून काम करायचं येता का चला? हो, थांबा. तुम्ही म्हणताय त्याच्यामुळे मी आता माघार घेतो नाही तर मी 5-25 पोर बोलावला असतं लय रेटायला कशाला काय तुम्ही करताय? त्यांना रेटणार त्याचे 50 येणार तुम्हाला रेटणार हेच बघत बसायचं का? तुम्ही चेअरमन आहेत काय गुंड नाही तुम्ही हे लक्षात म्हणताय ठेवा म्हणून तुम्ही. ठीक आहे चला आपलं नाव लौकिक झालाय. चला अजिबात अहो, नाही. आहेच नाव लवकर हा, कशाला चला, द्यायचं अध्यक्ष. नेम काय तसलं? घरातच बसलो असतो तर नाही नॅचरल हवेत बरं वाटतंय. बरं मला काय म्हणायचंय की तुमच्यात मगाशी जी फायटिंगची ऍक्टिंग जी झाली ना लाजवाब झाली राव. लाजवाब ऍक्टिंग ऍक्टिंग हा ऍक्टिंग ऍक्टिंग बिक्टिंग करत नाही ओरिजिनल असतं आमचं सगळं. मारले ती मारण्याची पळून गेली. तुम्हाला आमच्या दोघांकडून डेमो पाहिजे का? आम्ही खरंच अपकावतो. 2-2 चापटी द्यायच्या का? नाही नाही हो मी चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. मला तुमच्यातलं टॅलेंट बघितलंय मी आणि हो का आणि मी त्या चित्रपटाचं नाव सुद्धा ठरवून ठेवलंय आम्हाला बघून. यस तुम्हाला बघून तुमची फाईट बघून तुम्हाला तुमची जोडी बघून काळू बाळू कसं वाटतंय नाव. चित्रपटाचं नाव फायटर काळू बाळू. यस कसं वाटतंय? लय बेकार वाटतंय. अत्यंत निकृष्ट नाव आहे. हा झाला बाळू. मग काळू कोण? तुम्ही एका फायटीचा दाताड पाडेन. आचार्य हे राबो आचार्य. पिक्चर गेला उडत. काळू कोणाला म्हणताय? अरे शांत राहा शांत. कशासाठी एवढं ओराला वाळू लावतोय? हाय ना काळू बाळू. मी बाळूच आहे. काळू झाला म्हणजे मरशील का लगेच? माझ्या दारात येऊन मला काळू. आणि चित्रपटात कशाला तुला काम पाहिजे? मी म्हणत होतो तिथनं झाकलून ती म्हणून. अहो नावाचं जाऊन द्या. काम करायची हवस आणि करत मला हीच पाहिजे आणि तीच पाहिजे. हो नावाचं जाऊ द्या. बरं साधारण आम्हाला काय करावं लागेल? हे बघा माझी इच्छा आहे की मराठी कलाकार गावाचे कलाकार असे मोठे झाले पाहिजेत. त्यांना फिल्मफेअर ऑस्कर करोडोत खेळले पाहिजेत. असं तुम्हाला नाही वाटत? आम्ही काय करायचंय तेवढं सांगा. अहो विलनचं काम करायचंय फाईट करायची ते तुम वेलन म्हणजे काय? डाकू दरोडेखोर नाही नाही भांडण करणारा. नाही मी डाकोचं काम करू शकत नाही. डाको पहिल्यांदा डाकोला इतकं चांगलं हे करते ती डाकोची दहशत दाखवते ती. कोणतरी हिरो येतो आणि मरणाचा कान चालतो. मला डाको व्हायचं नाही. आम्ही जरी गोळ्या झाडल्या एखाद्याला हा. तरी आमचा सन्मान झाला पाहिजे अशी स्टोरी करावं लागेल. हिरो होणार. मी सनी देओल होणार. माझं सनीपेक्षा चांगलं काम आहे. आणि ह्याच्यापेक्षा क्या वीजा नहीं मिलेगा तो तारा पाकिस्तान नहीं जाएगा? अपने बीवी बच्चों के लिए सर झुका सकता हूँ तो बीवी बच्चों के लिए सबके सर काट सकता यस हूँ. यस हेच पाहिजे मला माझ्या चित्रपटात हेच मग पाहिजे. मी नट ह्याला झाला आणि तुम्ही डाको. ह्याला झाला एक रोल. मला काय फिल्म इंडस्ट्रीजला रामभाऊला सगळं नॉलेज आहे. अख्ख्या इंडियातलं थोडं नॉलेज मला आहे. म्हणून तर मला इंटरनॅशनल पुढारी म्हणतात. जर आमच्या योग्यतेचा रोल जर दिला नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो धनराज तुझ्या पण माहितीसाठी सांगतो आज्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर ऐकली. त्यांची ही आवला जाई राहिलेली 5 एकर फुकेन. जर आम्हाला योग्य रोल दिला नाही नादच पुरा करेन. शांत राहा भाऊ शांत बस थोडा. हीच पाहिजे मला. हीच पाहिजे मला माझ्या पिक्चर मध्ये. बॉयज लिसन आय वॉन्ट टू यू इन माय फिल्म. येस यस मी अँड बाळू. यस अरे भाऊ अजिबात आपल्याला रोल नको हो. अरे त्या हिरणला पाय लहर मारते त्या अमृतपुरीला सनी देओलनी लय का चालला. आपण हिरो हो आणि हिलन कुणाला तरी बघा म्हणाव. हेच तर तुझं अज्ञान आहे मूर्ख माणसा. ज्यावेळेस आपण विलन हो डाकू हो. बाळू तुला कळालं का विलनचं महत्व किती असतं चित्रपटामध्ये? हिरोईन पहिल्यांदा उचलायचा मान कुणाला? आपल्याला. विलनला अर्थात आपल्याला. अरे रामभाऊ हिरोईन उचलून घेऊन जायचं ते पाकार यायचंच नाही परत. हा? आणि डायरेक्टरला म्हणावं तिथंच पिक्चर कट करा. हिरो नको अंगावर यायला आपल्या. असं जबरदस्त विलनचं काम करतो. हिरोईन उचलून नेले मग भले आम्हाला त्या हिरोईनला पुढे घोड्यावर बसवा किंवा हत्तीवर न्या किंवा टॅक्सीमध्ये न्या मोठ्या फॉर्च्युनर गाडीत न्या. जे आम्ही हिरोईन जी नेणार ते माघारी येणारच नाही. तिथंच एंड म्हणायचं बेकार हिरो होतं नटेच परत आणले नाहीत. आपण डायरेक्टर मी का तुम्ही?
जाऊन द्या चला आपलं धनराज. एक मिनिट, ही झाली आमची बाजू. तुम्ही पण तुमचं 4 शब्द सांगा ना. असं पळताय काय? यस. आम्ही तावात आणून तुम्ही गार होताय काय? Boys, listen. I want you to very good actor, and you select in my film. तर मी तुमचं ओके म्हणून समजून घेऊ का? नाही, हे झालं सगळं. हेलन करायचा, हिरोईन राहिली, चांगलं करतोय. रकमेचं काय? तुम्हाला लाखो करोडात खेळचाल तुम्ही. करोडात मरू द्या, करोडात मरू द्या. 50 बघू आता. धनराज 50 देऊन टाक. नको बाळू, करोडपती व्हायची स्वप्न बघ ना. चवल्या पावल्यात कुठं घेतो? अरे बावळाटा, इथं मिळत्या तेवढं घे. ते आले गेलं, दोप गेलं, हाते आलं, दोप 50 जात्याला, करोड जात्याला. ह्याच्यामध्ये आम्हाला अजून काय ग्रोथ करावी लागेल? तुम्ही एक काम करायचं, मगाचा जे हावभाव दाखवला ना मला, राग असा मारायचा. असाच पाहिजे मला, असाच पाहिजे मला राग. तो तुम्ही 2 दिवस 3 दिवस कंटिन्यू ठेवा. त्या भूमिकेत तुम्ही राहा. भले तुम्ही गावात फिरा, घरी फिरा, पण मला हेच पाहिजे. मला जमल करा भाऊ. बाळू काय जमणार? ह्याला एकट्यालाच घ्या, मला नको बाबा. हे बायकोला हाणायचं मार. बायको माझी लय गेले. नाही हो, तुम्ही सुद्धा सुपर आहे, सुपर. एकटीनं टीम मी उचलून नेऊ का? मला झेपल का? दोघा पाहिजेत. तर मंडळी डन. कोणाची मंडळी? अहो गावात मंडळीच म्हणतात ना. गाईज. गाईज, यस यस. ग्रामस्थ, ग्रामस्थ, बॉईज, बाळू आणि काळू. डन इन माय फिल्म. चला निघूया. तुम्हाला इथं कोणी बोलावलं? गेट आउट. असं आम्ही वागायचं. यस यस यस, यही चाहिए मुझे, यही चाहिए. तो मैं डन समझू. येस. ओके. 2 दिवसांनी या. यस 2 दिवसांनी या तुम्ही. करामती बघा. यस 2 दिवसांनी या तुम्ही. हलवून टाकतो. ओके. कोणी दिसलं का असं लगेच आपटायचं बाळूदार. यस यस, आय वॉन्ट यू. यस. रक्कम टाकून केशात पोकळे येऊ नका, हात हलवत. रामभाऊ, माझ्या तर डोक्यात असं पिक्चरचे जर पैसे मिळे ना, लोहगाव विमानतळाव मध्यभागी 1.5 गुंठा पायला घेऊन टाकतो. विमानतळात मग विमान उतरायला डिस्टर्ब होईल की? बाजूला घ्यायचा. तसं नाही करायचं. मोठं बंगलं बांधायचं, बंगल्यावर हेलिपॅड तयार करायचं. अशी स्वप्न बघ ना. बाळ्या, त्या माणसाला 50 रुपये मागून आबरू घालून घेतो. अरे 50 कोटी मागायचं. आपल्यात काहीतरी त्याला दिसलंय. अरे सुरुवात आहे रामभाऊ. आताशी ही सर पावती नको थोडी तरी करायला. सगळं करू. 2 दिवस रोलमध्ये राहावं लागल. बाळ्या, सुट्टी द्यायची नाही. गावात कोणी असला लातलूनच बोलायचं, खुकार बोलायचं. 2 दिवसांनी ती सुद्धा म्हणली पाहिजे काय अभिनय केला. खोटं वाटलं नाही पाहिजे कुणालाच. रामभाऊ, मला तर तुझ्या नादे लागलं ना, थोडं धोक्याचंच वाटतं. पहिल्यापासून मला तो अडचणीत टाकत आलाय. मग मला नको पैसे. रामभाऊ तू एकटा करतो का? अरे मूर्ख आहे बाळ्या. अरे मोठी स्वप्न बघ. मोठी स्वप्न बघतील ना, तेव्हा कुठेतरी मध्यम ह्याच्यात येशील. मूर्खपणा करू नको बाळ्या. हीच ती वेळ आहे जीवन जगून घ्यायची, सुधारायची, जीवनाला टर्निंग पॉईंट मिळण्याची. माघार घ्यायचं नाही. आपल्या घरापासून सुरुवात करायची. बायका काय सहज जरी बोलल्या एकच टाकीन म्हणायचं. आणि गावात जर कोण नडला तिथं तोडला. बाळ्या, पैसे कमवायची हीच वेळ आहे. आत्तापासून गावात सुरुवात करायची. गावात कुणाला कळून द्यायचं नाही. आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे. गावात कोणाला कळून द्यायचं नाही. का माहिती का? जर आपल्याला 30 करोड मिळणार असतील, आपल्या दोघाला 15 कोटी रुपये मिळतील. पण सुभाषराव मध्ये घुसला की त्याला सुद्धा 10 कोटी रुपये द्यावं लागतील. सगळे पैसे आपल्यालाच मिळाले पाहिजेत. फक्त फायटर काळू, बाळू आणि सुभाषरावला करू द्यायचं नाही मध्ये मध्ये चुळबुळू. आज ना छोड़ूंगा तुझे दम दम दम, तूने क्या समझा है मुझे दम दम दम.
काय आहे हे? दिल में है तूफान भरा दम दमा दम. उठ स्वयंपाकाचं बघ, जेवाय वाढ. स्वयंपाकाचं बघू म्हणजे? जेवाय वाढ मग काठी धर. दळण आणलं का? अरे कुणाला दळण आणायला होते? लाज वाटते का? हे बघा बाज झाला आता. काय कुणाला काठी उगारते? मला पण म्हणा येतं बरं का. आज ना छोडूंगा तुझे, पण मी म्हणत नाही बरं का. दळण का नाही आणलं तुम्ही? ज्या माणसाची काही कालावधीमध्ये इंटरनॅशनल टेररिस्ट, गुंड, मवाली अशी ख्याती होणार आहे, जबरदस्त विलन अशी ख्याती होणार आहे, त्याच्या घरामध्ये कचरा दळण. हो पण दळण आणायला लावलं होतं मी. स्वयंपाक केला नाही, सकाळपासून बसली इथं. मी अक्षरशः तुला जात्यात घालून दळण करेन. हात खाली. माझं बोट खाली. हात खाली ठेवायचा आणि नीट बोलायचं. आज आत्ता ताबडतोब मी घरामध्ये माझा होल्ट दाखवून देणार. घरात व्हायचं स्वयंपाक करायचा. अजून भाजी करायची. बरं नाही करत. नाही करत. नाही करत. नाही करत. स्वयंपाक करत नाही. तुम्हाला काय सांगितलं होतं? दळण घेऊन या. तुम्ही इथं येऊन आवाज चढवताय का? पुन्हा येताना घेऊन आलाय हे. कुणासाठी आणलंय हे? तुझ्यासाठी. दुमती तिमतीच करतो. होय का? हा ऐका, दुमती तिमतीला बी खायला लागतं. दळण घेऊन यायचं आणि मग तसल्या बाता मारायच्या. माझी सून घरात नाही याचा गैरफायदा घेऊन मला बोलण्याचा प्रयत्न करते काय? मी नाही प्रयत्न करत. काही अवतार माणसाने जेवढा जीव लावा ना तेवढा यो माणूस दमत देतोय. मी जेवढा जीव लावतो तेवढाच राग भयंकर आहे. त्यामुळे गप बसायचं नाही तर माझ्या डोक्यात जर गेली ना काही घडू शकतं. ऐका, एवढ्या आवाजात चढवलं ना तर डोक्यावरच बसेन. डोक्यावर बसशील? हो. आता कुणाच्या डोक्यावर बसते? मला माहित नाही. मला जेवण वाढायचं. ऐका, जेवायचं ना दळण घेऊन यायचं. आणि दळण नाही आता भाकरी बी करायला सांगणार आहे. लय झालंय तुमचं. मला भाकरी करायला सांगते काय? माझी घरात आबरू राहिली. मूर्खपणा चाललाय सगळा. ते अण्णा आणि स्वतः बाहेर गेली याचा गैरफायदा घेऊन मला बोलायचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? मी अक्षरशः हाय तोवर आहे बरं का. मला बोलू नको. मला बी तुम्ही सांगायचं नाही. दळण घेऊन यायचं पहिलं. गेट आउट इन माय हाऊस. गेट आउट. हे माझं घर आहे. काय या अवतार आहे? तुझं घर माझ्या नावा पुढं पहिल्यांदा मीच तुझं नाव लावलं तेव्हा हे तुझं घर झालं. मलाच माघारी बोलते. अर्धी कारभारीन मी आहे घरातली बरं का. तसल्या धमक्या द्यायच्या नाहीत. मी अक्षरशः पिस्तूल बनवाय टाकला. चला काढा. विचार करण्याने धडा धडा गोळ्या झाडीन. तलवारी बनवाय टाकल्यात. काही घडू शकतं. पोरग दारात आले काय कळतं का नाही? गेट आउट इन माय हाऊस. गेट आउट. घना इकडं. या घरामध्ये फक्त रामाचा होल्ट राहील. मागायला जर बोलण्याचा कोणी प्रयत्न केला जीभ हासडेन, वाळूत टाकीन आणि तुम्हाला बघायला लावीन. रामबाला उलट बोलण्याचा परिणाम काय असतो? जेब लोंबती. जेब लाबा लाबा करते काय? तू इकडे या. हेल्मेट काढ. हेल्मेट काढ. आई हेल्मेट काढ के. हेल्मेट काढ. तुम्हाला काय बोलायचंय ना भाऊ? वरनच बोला. लय बेकारी होती भाऊ. हेल्मेट काढ. बरं एक मिनिट. एक हेल्मेट काढ. काढ हेल्मेट. अरे तिकडे नालायक. मला जेवायचंय म्हणजे मला दळण आणलं पाहिजे. बायको कशी खपून गेली पण गावाला सुट्टी नाही. ह्या रामूनानाच्या फार गालाचा तबला करून टाकलाय. ध्यान होईन तसं वाजवतंय. अरे ह्या भाऊच्या जागेवर तो दुसरा कोण असता ना अक्षरशः चांदा मेंदा करून टाकला असता. नाकापेक्षा मोती जड झालाय. धर घालता बी आहे ना आणि फेकता बी आहे ना. रामनाना रामनाना. अयो अयो अयो. बाकी बाळ कुठे गेले? आता मला विचारून जातात का? सकाळ जर मला दिसलं नाही तर म्हणून मी डायरेक्ट घरी आलो. आ गया गवत लो दीवाना ए आ गया. थांबला का?
आ गया ओ दीवाना. तुम्हाला जावा ना हाला हाला म्हणतोय ना. कोण? तुम्ही. मी माझ्या दारात ना. जावा तुम्ही इथं नाही काय लावला कालवा. तुला खायला मिळत नाही मी सांभाळतो तुला आणि माझ्या घरनं मला जा म्हणतोय. तुम्हाला जा म्हणतोय ना एकदा हाला इथनं. ए छोटा किसके साथ बात करता है हालांकि ए क्या हाला. मैं आज से डॉन ये दरवाजा तोड़ के इसको बाहर निकालूंगा. परत कोण द्यायचं दरवाजा दरवा आपल्याला. ज्यादा बबक नहीं. पहिल्यांदा राणा जा की तुम्ही राहू. दार तोड़ दूंगा. काके बाहेर निघ. कुठली हो तुमच्यात गोम शिरली ह्यांना तास झालं दरवाजाला धक्का मारताय. ह्यांना स्वतःचा तोल सांभाळा येतो का कसं गेलतात डायरेक्ट. गावात आणायचं सोडलं नाही तर आले ती या खेकडेगत नाचत. आता पहिल्यासारखं राहिलेलं बाळासाहेब. हा आता बाळासाहेब उंच लेवलला गेलाय. बॉलिवूड. थको नका तोंडावर राव तुम्ही. हळू बोला की व्हायचं. ह्याला कोणी बोलावले. मी बोलवले. अहो तुम्ही दिसला नाही सकाळ तर म्हणून आलो तू घरी का जाऊ आमच्या घरी आम्ही. त्यांचं काय ऐकतोय छोट्या. तू कसं नाचते ते. हा नाचा नाचा नाचा. आवाज खाली. रोज वेगळे आवाज खाली. बाळासाहेब लेवर सोडली बाळासाहेबांनी आता. हिंदी चित्रपट छोटे तिकडे घे ना त्यांना. बॉलिवूड हेत ना बोला की बॉलिवूड सगळ्यात जाणार. करोडो रुपये कमावणार करोडो. हेत ना म्हणा की. आणि मी मुंबईवरनं फ्लाईटने येणार आणि तुम्ही मला घ्यायला तिथं बारामतीत येणार विमानतळाव. बरोबर. मी विमानात उतरणार. 10-5 बॉडीगार्ड माझ्या माग असणार आणि तुम्हाला बाळू काका माझी वॉचमॅन तुला अशा हाकलून लावणार. मला कुठं राव? मला कुठं थांबा की राव. मोड मला आज जी माझ्या टोसबाजी करतोय ना तू तुला माझी बॉडीगार्ड आउट. अहो बाळू काका हात मोडता राव. मी का घेतो इकडे थांब. आता बोला. इतका माल घेऊन येणार पैशाचा. पेट्या. बॉलिवूड चित्रपटात काम टॉलिवूड चित्रपटात काम. काकी आणि मग मी काय करणार. काकी ठोका बिका टाकला तोंडा भेटाव माग घर पाडणार. बंगला बांधणार. एका नटीवर लग्न करणार आणि तुला तिथं पैसे पुसाय कामाला ठेवणार. कारण मला तेवढे छळलंय तू. होय का उभं राहिलं येते का नटीवर काम करतो. जावं तिकडं गवत आणायचं पडलंय म्हशीला. ढाकलून कशाला गेला इथं. मला किंमत पैसा लय येणार रे दुर्गे. बाळ बघा तुम्ही तुम्ही इथं वाढायचं नाही सांगते. तिकडं मस्त वरड तिकडे जावा. आता कसं होतंय. कुठला माणूस आहे भेटलाय ते ऍक्टिंग मध्ये घ्यायला लागलं. असल्याला चाला येणं हे करायचं फोकादा. बाळ बघा राहणार जाऊ तुम्ही आपलं. सांगते माझं सर थोडी मिनिट पडेल ती. जेवाय पाहिजे का नको. अगं बघ ना आता का बाय ही कुठली मुवमेंट. अवघड माणूस आहे का काय. आपण तर फिरतच नसतो. झाला तिकडं ही फायटिंग मी तोंडा बिडा बसली ना जीवच घालवर माझा. तू बघ सांभाळवायच जरा समजून. बाळ्या इकडं नीट बस. पहिल्यासारखं राहिलो का आता आपण. नीट बस. बस काय खाल्लंय का. कोण काढायचं. घरी गेलो तुझ्यासारखी ऍक्टिंग करायला. बायकोने तर पहिल्या लाताच्या झटक्याने हाकलून दिलं. बायकोच ऐकून घेणार आणि मग गाव कसं ऐकायचं. आपण रंभाव नाच सोडलेला आहे. अर्धी सुखाने खायची घरी भाकरी. श्रीमंत व्हाय नको आणि लय पैसा कमवाय नको. खचू नको. हेच वेळ काहीतरी करून दाखवायचं बाळ्या. हे कार्ट छोट्या सुद्धा बायकोची साथ देते. मला म्हणते घरात थांबू नका. हाला
काय जिंदगी आहेत आपल्या. हाला म्हणली हाला हे तुझी दुर्दशा. अर्थो तुझ्या जिंदगीवर नीच इतकं कापून घेतलं. तुझी बायको काय म्हणली? माझी बायको म्हणली दळण आण. अरे डॉन हा निघाला रामभाऊ तुझं. बायको कुत्रे आहे का ना तुझं. मला नाही तुझी नादी लागायचं. माझा मी मला नादी लागायचं नाही. इळा घेणार, पोत घेणार, दावं घेणार, गावात आणाय जाणार. नको रे. खचून चालायचं नाही बाळू. घरचे असेच बोलणार. घरच्यांना हिऱ्याची किंमत कळत नाही. आपण कसं रत्नपारखी ही जगाला दाखवून द्यायचं. गावापासून सुरुवात करायची. उद्या नवीन दिवस उगवलेला असेल, काहीतरी कर्तृत्वाचा दिवस उगवलेला असेल. मला माहीत आहे तुझ्या बायकोनं तसा आकलून दिला असेल. मला खात्री होती दळण नाही आलं तर मला जेवण नाही मिळणार. मग मी भेळ आणली. खा. म्हणजे संघर्षाची सुरुवात बेळेपासून. अमिताभ बच्चन आल्यावर काय होत? महाग होता. रेल्वे स्टेशनला झोपला बिचारा. पण स्ट्रगल आज बिग बॉस त्याला म्हणतात. म्हणजे जेव्हा आपल्या टीव्ही मुलाखती होत्या तेव्हा आपण म्हणायचं भेळ खाऊन दिवस काढला. मिरचीव दिवस काढलं, भेळीव दिवस काढलं म्हणायचं. खा बाळ खा. रामभाऊ मला तर पुढं अंधारात दिसतोय गाड्या. उजेड यश मिळवा वाटत नाही मला. बड़ो भगवान के घर देर है लेकिन अंधेरा नहीं. उद्या नवीन सूर्य उगवलेला असेल. उद्यापासून फायटर काळू बाळूची जोडी फेमस झालेली असेल. अशी चळा 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 लोक कापली पाहिजेत. चळा 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 घाबरले पाहिजेत. गावापासून सुरुवात करायची. होल्ट, हप्ता वसुली, गुंडागिर्दी, दाताड पाडापाडी, तानातानी हे सूत्र आपल्याला अवलंबावं लागेल. तर बायका सुद्धा घरात घेणार. खचून न जाता अंग घालून कामाला लागायचं. लहरों से डर कर कभी नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लढायचं. सदैव सैनिका पुढेच जायचे. न गमागुनी तुवा कधी फिरायचे. आपलं टॅलेंट आहे रामभाऊ, पण घरच्यांना किंमत कळा ना. ठरलं तर गावचं तंट मिटवून मिटवून उद्योग वाढला. हे आता आपले जवळची माणसं अशी तंटी करायची म्हणल्यावर काय. मी तर वैतागून गेलोय बघा. तुम्ही काय वैतागताय? अहो माणसं काय बोलतील. मारणाराचा हात धरता येतो अध्यक्ष, बोलणाराचा तोंड नाही धरता येत. तुम्ही घरात झोपताय सकाळ सकाळ माणसं मला उठवायला. सकाळ सकाळ अहो तुमच्या अगोदर माझ्याकडे जावळात लोक आली म्हणते नुसत्या जेवणा खाण्यावर तंटा. मग ते अध्यक्ष भांडणं मिटवतोय. जिकडे चांगलं खायला मिळेल ना कोपऱ्यापर्यंत वगैरे दिसतात ते जे भांडणं मिटवतात. आता तुम्ही त्याच्यातलं नाही मला माहिती आहे, पण बोलणारी लोक. गावातली माणसं म्हणतात पाटील नुसतं पद अडवून बसलाय. मग पाटलाची पाटीलकी घालवा. काय कामं करतय? घरात बसतय. म्हातारपण सांगतय कारण पुढं. मला माहित आहे गावातले डोम कावळा आहेत माझ्यावर जाणारी. सकाळ सकाळ माणसं उठवायला. ही बाळासाहेब रामभाऊ गावात दहशत माजवत्यात. तुम्हा दोघांचं लक्ष आहे का? अहो त्यांचं तर नावच काढू नका. हे काय माणसं आहेत का? कत्ती कत्ती पिस्तूल घेऊन ताणते या. कोणती दोघ जण? बरं ह्यांना मला सांगा, बाळासाहेबांना समोर बायको आली ते थरथर कापतय. आणि रामभाऊ अण्णा गाणं दिसलं की पाता भूण नको होती त्याची. बाळासाहेब भांडी घासतोय, पाणी भरतोय. आणि ह्यांना खामोश. कुणाच्या बाबतीत निगेटिव्ह बोलत होता? पाटलाच्या. कुणाची बायको मारते ताणून? पाटलाची. रामभाऊ आजचं टार्गेट 2 भाषेला देणं. दोन्ही गावल्यात बांध. हालून देऊ नको. रामभाऊ मी तुमच्याबद्दल नव्हतं बोलत. कोणाबद्दल? रामभाऊ वाघमारे वाटत.
बसतील यायचं नाही दशीताचं दुसरं नाव रामभाव. काय दशीताचं नाव दुसरं रामभाव? कोण गावाला एकुलते एक बलबी पाटील. दशीताचं दुसरं नाव काय? रामभाव. रामभाऊ. दहशतीचं दुसरं नाव रामभाव. काय? रामभाऊ. हा, गावात तुम्ही माणसांना काय म्हणता? माझं नाव बलबीन पाटील. या काय ऐकाला नाही काय म्हणत म्हणचाल? अडचणीत गाठील म्हणायचं नाही आजपासून. अजिबात नाही. फक्त या गावात दशात काळू आणि बाळूचे, म्हणजेच रामभाव आणि बाळासाहेबाचे. रामभाऊ मला लगवीला आवराला गेलेलं नाही. मी नदीला कापून टाकायचा लावलंय तुम्हाला. लय जोरात लागली मला. सोडा पाया पडतो. उरका लवकर. झालं का? 3 महिन्यापर्यंत झालं पाहिजे. 1 2 3. आता पाटील अयो ओ बाळासाहेब ऐका की. अहो काय राव मी काय तुमचं केलं या? फाशी फक्त आणि फक्त खाशी कट्टल कट्टल. रामभाऊ ऐका ना. पाटील कोण काय बाळू काय ह्याचं काय करायचं? पटांगणात मी काय केलंय? त्या दिवशी स्लॅबच्या रस्त्यावर सरपंच मेंबर उर्फ चेअरमनची बाजू कोण घेत होत? कोणाचीच बाजू मी काय घेतली नाही. मी माझ्या कामाची बाजू घेतोय. आता ऑन ड्युटी काय? ऑन ड्युटी का? मी लग्नाला गेलो होतो म्हणलं जाता जाता लग्न करून आलो. काम काय आहे ते बघा म्हटलं. डीपीचं काम बघत होतो मी. माझं दुसरं काय काम नव्हतं. मला असं वाटतंय लाईट सारखी जाती. ह्या वायरमॅनला खांबाला फाशी द्यावा. काय एक पाय कट करावं. नका असं काय करू आपण. आवाज अजून आमचं ठरणार आहे. फाशी द्यायची कत्तल. बाळू आपण ह्याला खलास जरी केला शासन आपले काहीच करू शकत नाही. काय विचार कशा ह्याची वर्दी कुठे आहे? बेन वर्दी के बेन मौत का बिन कुत्ते का मरेगा तू. काय बोलायचं ते नीट कळलं असं बोला राव. पण मी तुमच्या नाही कुणाला म्हणतो. नाही तुम्हाला सगळं कळतं पण मी काय केलंय हो. थांब. गावामध्ये गळ्याचं माप घेऊ दे मला. माप घे. अहो गावामध्ये अनलिगली आकडं लाईट चोरी दिसत नाही. अहो ते बटन दाबलं जाईल हो. मी बरं लागल मी एकटाच हो. कसं आहे कर मी एकटाच हो. मला नका असं काय करू. एक काम कर. ऐका हो बाळासाहेब नका हो. एक काम कर. शाळेसुरती माणसं आहे तो नका. मी बघा नका. एक काम कर. नका बाळासाहेब हो. ऐका हो. नका सांग हो. मी काय केलंय? 2 गावात डेंजर माणसं. सगळ्या गावात कोण डेंजर माणसं आहे? तुम्हीच खाली पाय कामापुरता दम झाला का? अशी दहशत माजली पाहिजे बाळूभाऊ. आपलं काम जवळजवळ फिक्स होणार आहे. कारण इतका मोठा विलन टॉलीवूड सुद्धा मध्ये नाही. माझी साधी शंका. बोल. तो वहिनीचा चष्मा कशाला घातला आहे? स्त्री समानता पुरुष समानता म्हणून आम्ही टू इन वापरतो. म्हणजे जेंटलमॅन. लेडीज अँड जेंटलमॅन. ती लेडीज आणि मी जेंटलमॅन.
आणि तू बाळू मॅन, मी फायटर रामभाऊ मॅन. रामभाऊ, आपली ख्याती जवळजवळ तालुकाभर झाली. ही एक नंबरचे दहशतवादी आहेत म्हणून. चल हप्ता वसुलीकडे चल. खंडे खंडे. सरपंच वा गारी गार. अहो उन्हाळ्यामध्ये गार होणं महत्वाचं आहे. द्या 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 गार गार द्या मस्त पैकी. चांगला माल आहे का? एक नंबर क्वालिटी आहे ना? हा नाही तर नुसतं बर्फाचं खडा आणून द्या चला आम्हाला बसाल. पैसे घ्यायचे राव तुमचे. सरपंच जुनी आठवण आली का? काय काय दिवस काय होते ते. गेले ते दिवस राहिले ते आठवण. गारे गोरे गारे गोरे गारे गार वाले. वा येऊ का एक? वा 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 ओके हो का की एक नंबर. वा माल चांगलं ठेवलं तर गिरायक आहे नाही तर काय. नाही तर काय मग माल आहे तो ताल है नाही तो बाकी सब बेहाल है. हा खेकड्यांनो हिम्मत नादी लागा. गाव कुठलं? गाव माझं शिरवली. शिरवली. शिरवलीचा असू नाही तर खांड्याचा असू नाही तर वाघाचा असो, गावात धंदा करायचा म्हटलं हप्ता द्यावा लागेल. 500 रुपयाचा माल भरलाय, धंदा झाला 150चा. काय देऊ तो मला त्यातले? अरे 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 इतकी गरिबी. तुमच्याकडे काय झालं असलं तर द्या मला भांडवलाला. भोगर पकडून उंदीर. आम्ही गुंड गुंड चेहऱ्याकडे बघून वाटत नाही. आम्ही बी तुम्ही गुंड असला तर आम्ही गाडी गाडी तुझी गरीब कशाचं आमच्या पैसे आहेत काय. भाडो या देशामध्ये भांडवल निघालं ना अजून. या जगामध्ये, या देशामध्ये, या गावामध्ये इतकी गरिबी असेल आज कळलं. अरे अरे रामभाऊ, आपल्याला गरिबी हटवावं लागेल. खिशात हात घाल, 200 रुपये आपल्या वतीने त्यांना दे. ए बाळ्या, लोक आपल्याला डाकू समजणार नाही. कुत्र्या 2 लाखाची वसुली करू पण गरीब जगू. कुत्र्या 200 रुपये देतो पण बोलू नको. रामभाऊ, पहिला हॉलिवूडचा चेक आले मी तुला 150 रुपये काढून देतो पण आता 200 दे गरीबाला. 200 घ्या. आणि 2 कुल्प्या खा. आम्ही खात नाही. आम्ही खात नाही. तसं कोणाचे पैसे आमच्या डोकड्यात राग बघा, राग. आम्ही रागावलोय आणि तुम्ही हसताय. थंड खावा. आम्ही कोणाचे पैसे घेत नाही, आम्ही फक्त मार देतो. काय राव मागे राव रोगा लावलाय. कोयतांचं तुला घेऊन मी राष्ट्र. सरपंच घाबरू नका. मरण आम्ही मरण म्हणजे आम्हाला पाटलाला ताणलंय. अहो पण राव मरण एखादा राव अध्यक्ष काय असले दक्षता तुम्ही कुठं काय बोललो होतो एवढं आम्ही. काहीतरी करा बाबा. सुद्धा पडू शकतो. ऐका सरपंच, मी पोलीस स्टेशनला फोन करतो. लावला माझ्या पोलीस आल्याशिवाय काय होणार नाही. असं करा, पोलीस स्टेशनला फोन लावा. पाटील तुम्ही लावाय पाहिजे ना पाटील. तुम्ही का पाव. हॅलो साहेब, कांबळेश्वरवरून तंटामुक्त अध्यक्ष बोलतोय. गावात आहेत ना लय मोठं गुंड आल्या ते 2. हा हातात पिस्तूल कधी. हो ह्या तंटामुक्त अध्यक्षाला पोलीस पाटलाला, ह्या सरपंचाला चेअरमनला आणि गावात दिसेल त्याला ताणतेत. या लवकर या म्हणाव. हो साहेब. साहेब कांबळेश्वर मध्ये अर्जंट पोहोचा. हा जीव जाईल म्हणाव. हो साहेब हो. येतो म्हणले का? ऐका परत पण येऊ शकते. उचेल. अरे रात्रीच घरी गेलो गावाकडं. तोवर लिकीचा फोन आला, सीमा म्हणणे अण्णा लवकर माघारी. होय का? लय जावं पण तू मगळू घातलाय म्हणजे गावात. अहो साधा कुठला तो मकळ घातलाय, अख्ख्या गावाला इंगेला आणलंय. एवढी दहशत माजवली का नाही, अख्खं गाव भ्यायला लागलंय. अहो ते बाळासाहेब दारोडे ते सुद्धा येड्यावाने करायला लागले.
अरे माझा फोन बी उचला ना, दोघं बी उचला ना फोन. ह्यात कारणीभूत फक्त तुमचा जाव आहे. बाळासाहेब चांगलाचे बाळासाहेब त्यांच्या नादान बिघडत बरं का. सरळ सरळ कोयतं घेऊन हिंडायला लागले ते, नरड्यालाच लावते ते. हप्ता द्या, पैसे द्या, वसुली करते ती, भांडणच काय करते ती. काय चाललंय बाळासाहेब, काय दाव रशी काय काय चाललंय? अण्णा आमच्या डोळ्यात तुम्हाला आग दिसत असत, आग. गुंड झाले अण्णा, पहिल्यासारखं माणूस नाही दशात कमी पडता नाही. ही काय म्हणताय, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लेते है, नाम है मुग्यांब खुश हुआ. चल बाळासाहेब, बाळासाहेब येड्यासारखं करू नका, येड्यासारखं करू नका, यांच्या नादाला लागू नका. काय तुमच्या नादी लागायचं का? नीट बोलायचं, गोळ्या घालून मोकळा होईल. अण्णांना नाही, अण्णा माझा बाप आहे. अण्णा बाप आहे, मी कोण आहे मग? मित्र. मी थोडं होतो लगेच फालतू तत्वज्ञान कोणाचं ऐकत बसू नको. अण्णांचा आशीर्वाद घेऊन सगळ्या संपले. बाळासाहेब कशाला येड्यावानी करताय तुम्ही? तुम्ही शहाणं सुरतय. फक्त आशीर्वादाची गरज आहे. यश जवळ आले आमच्या. अहो कशाच यश जवळ आले? काय करताय येड्यावानी? त्यांना अक्कल नाही, तुम्हाला बी अक्कल नाही का? नीट बघा नीट, आमच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतंय? जागरणामुळे चिपडं दिसतात, चिपडं. जावय हॉपल्यात झालं ते झालं, तुम्ही बी हॉपल्यात झाला काय? अण्णा चिपडं नाही, आग म्हणा आग. कशाची आग? घरी खायला दाना नाही निघाला, आग करायला सांगायला. काही असू द्या, आता आम्ही दोघं मित्र मागं फिरणार नाही. अण्णा नाव उमेद करतात आपल्याला. काय तर थांबलाय? अंत फांतोच्या नादी लागून आणतोच पण एका हॉलगाड्यात आडवं करीन. नादी लागला तर फोडतो काय? आपल्या डोक्याचे बाळासाहेब जरा ऐका माझं, तुम्ही नका नादी लागू त्यांच्या. त्यांना परपंच कळला नाही, तुमचं बी वाटोळं करते. काय का बघितलं का अण्णा? काय करा बाबा, आता जावायला हात टेकलं, हुबलाकपणा नवीनच आणलंय. आता काय डोक्यात खूळ भरले त्यांच्या, काय माहिती? अहो कशाचं लगेच गाडीत बसतो? मला वाटतं डोक्यात मेले नंतर पोलीस येते. अध्यक्ष सरपंच मी नाही हे कशाला? आमचं ऐका थोडं. कुठे घेऊन निघालाय साहेब? मी नाही गरीब आहे, मी अक्षरशः. कुठे घेऊन चाललाय? कुठे घेऊन चालला? हत्यार काढा. खाली खाली बस. सोडे हत्यार सोडा. सोडा सोडा हत्यार. खाली बस, खाली बस. साहेब आहे का? बस खाली बस. बसा खाली 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 बस. कुठे घेऊन चाललंय? माझ्या गाईला खायला नाही, मी राहणार खायला. गाईला खाय शाळेत? शाळेत आहे गाईला खायला? मला पोलिसांचं ब्याव वाटतं म्हणून रे पिस्तूल. ते दिवाळी जवळ आली, पोरगा म्हणला पप्पा पप्पा माझा गणा पाय ना. तो म्हणला पप्पा पप्पा पिस्तूल आणा. दशेत दाखवतोय गावात. दशेत दाखवतो. ही गरिबी तुझी, ही गरिबी. खाली बस, बस खाली. बरं झालं ती जत्रातला चष्मा काढ. काढते. 135 रुपयाचा आहे साहेब. इकडे आणा दे. असं द्या. किंमत विचारली, किंमत विचारली तुला? साहेब मी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ, मला एकेरी काय बोलताय राव? पाटील इंटरनॅशनल पुढारी कशाची हवं? गावात सगळी दहशत माजवली. पाटील पाटील सुद्धा पाठापैकी थोडी केली काय? पाटील मी
चांगली माणसं आहेत, ही अशी भिकारधंदी का करायला लागला? काय प्रकारे आहे नेमका कळू दे. सुभाषराव सांगा, मी किती स्वच्छ माणूस आहे, गावात कुणाला कधी दुखावले का, मुंगी मारले नाही सांगा साहेबांना. माणूस कसा मारेल मी? स्वच्छ माणूस, वार स्वच्छ. बाळासाहेब तुम्हाला सांगत होतो जावाई बापूच्या नादी लागू नका म्हणून. जावाई कोणाचा काय सांगायचंय? हे तर रामभाऊ आहेत. बाळासाहेब अहो मला तर वाटतं साहेब ह्या सासऱ्यानं जावायला बंदुकीचं ट्रेनिंग दिलेलं असेल. पाटील इथं चाललंय काय, तुम्ही बोलताय काय बंदुकीचं ट्रेनिंग द्यायला? तुमच्या समोर चाललं होतं सगळं, मग काय? नाही अण्णा काय असलं पाटील चुकीचं काम करा म्हणते कोणाला काय सांगताय पाहुण्या रावळ्याचं? हा ते फौजी त्यांना कळतं. नाही अध्यक्ष काय बी असू द्या पण ह्यांच्या गुन्हा दाखल करा. मी लागतो आम्ही. अरे गावात दहशत माजवणे किती मोठा गुन्हा आहे माहिती? हा मी नाही साहेब, ही पण खोटं होतं सर. खोटं होतं साहेब झोप लागा नाही. हे भिकारधंदे कोणी सांगितले तुम्हाला असले? हा डायरेक्टर आले. वा माझे 2 हिरो, काय ऍक्टिंग. साऱ्या गावात सुंदर दहशत केली आणि बरोबर 2 पुढारी 2 नकली पोलीस. क्या बात आहे. नकली पोलीस आहे तुम्ही? कोण जादूगार? कुठला जादूगार आहे? सर साहेबांना आय एम डायरेक्टर. डायरेक्टर तुझ्यामुळे रेडिओ खाली ताप झालाय आमच्या, लय ताप झाला आता. सर मी सांगतो काय झालं, सर्व प्रकार मी सांगतो. एका मिनिटात दूध का दूध आणि पाणी का पाणी. कशाचं पाणी करतो? माझ्या अंगाचं पाणी झालं तुझ्यामुळं. आणि माझ्या नाही झालं, तुझ्या एकट्याचं झालं काय? हो रामभाऊ काय सुभाषराव मानहानी झाली माझी. तुम्ही सांगा. हे डायरेक्टर साहेब खूप मोठ्या चित्रपट निर्मिती, त्यांचं फार मोठं नाव आहे. यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला असं विलनचं रोल करायचं, ते तुम्ही जीवन जगा. त्या पद्धतीने आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांना आमचं प्रॅक्टिकली वाटावं, दहशत वाटावी. आम्ही थोडेच लोकांना मारतो, तसंच मारायचं असतं तर आम्ही नजरेने मी तर मारतो, पण ही नकली सर. ते नकली मला बी कळलं, परंतु लोकांना दहशत माजवणं किती मोठा गुन्हा आहे माहिती? हा लोक मेली, एखादा म्हातारा माणूस गचकून जाईल ना तुमच्या याने अटॅकनी. सर मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त ऍक्ट मध्ये राहा, भूमिकेत राहा. तुम्हाला मी सिरियस सांगितलं नव्हतं. आम्ही काय हाडाचे कलाकार आहे, आम्ही बरं लावलं तुला भेटलं होतं सगळे लोक. गावात दिसेल त्याला ताणते ती कुणाला सोडलं नाही. सर तुम्ही काय आम्हाला म्हणलेला 2 प्रॅक्टिकली वाटले पाहिजे, तसंच आम्ही केलं. सुभाषराव पैशाच्या आमिषाला बळी पडला हे माणूस. मी म्हणतोय का नको नादी लागू, आपलं काम नाही ते. काय रुपया घेतलाय आम्हाला एका शब्दाने बोललो नाही कोणाला तुम्ही. ऍक्ट हे कसं भेटलं तुम्हाला? सर सॉरी, यांच्यातर्फे सुद्धा माझे. तुमच्या ह्या स्वारीमुळे एखादं मेल्यावर काय केलं असतं? हे नकली सगळं कबूल आहे, यांना माहिती, लोकांना माहिती का हे नकली? दिवाळीचा पिस्तूल, जत्रातला गॉगल घेऊन लोकांना ताणतंय. तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, प्रतिष्ठित माणसं तुम्ही सर गावातली. सर भले हे सगळं नकली असेल, पण आम्ही केलेला अभिनय कसा वाटला? आता आमचा अभिनय बघायचा का? डायरेक्टर साहेब तुमचा हेतू आणि उद्देश अतिशय चांगला आहे की ग्रामीण भागातले मातीतले कलाकार आपण मोठे केले पाहिजे. पण हे असे चुकीचं त्यांना सांगून ते असं जीवन जगा म्हणून, आणि ह्यांनी चुकीचं अनुकरण करून एखाद्याचा जीव जाईल ना. हो सर काय झालं, मी त्यांना फक्त मला भूमिकेत राहावा, मी 2 दिवसात येतो आणि चित्रपटाची सगळी तयारी करू. अरे भूमिकेत माझी काय फाशी लागल्या यायचा होता का? अण्णा म्हणत होतं या नालायक माणसाचं नांदी लागला का? तुम्ही मला म्हणलं का? अहो हे ओपलेसपणा करायचं म्हणल्यावर काय, ज्या माणसाला रुपया कमवायची अक्कल नाही तुम्ही त्यांच्या नादी लागला वय बाळासाहेब. अण्णा माणसात बोलू नका, नाही तर घरी जाऊन मारीन मी. मुलं सुद्धा शाळेत जाईनात, महिला शेतात जाईनात. 2 दिवस डायरेक्टर साहेब यांनी एवढा चांगला उत्तम अभिनय केलाय. आम्ही तर म्हणतो ह्या दोघांचं आजच सिलेक्शन करा. मला कामच नको बाबा, कामच नको मला. घेऊन जा तुमच्या तिकडं गावात नको. यस यस यू आर सिलेक्ट. अरे जादूगार डायरेक्टर आयडी कुठे आहे? आयडी बॅग नाही सर. नक्की? यस सर आम्ही बघितलंय सर स्वतः. आयडी अध्यक्ष काय करू यांचं आता? त्याच्या अगोदर डायरेक्टर साहेब तुम्हाला सांगतो, तुम्हाला खोटे पोलीस दिसले का? नाही सॉरी सर. कर्तव्य दक्ष अधिकारी कांबळेश्वर मध्ये एकही तंटा होत नाही त्यांच्या सहकार्यामुळे. आणि आमचं नसतं सुभाषरावचं काय? मैं समझा कि ये तो मेरे कलाकार है और एक्टिंग करे. सॉरी सर, मेरे साथ चलने का
यस और मेरे एक्ट देखने का। यस सर हाँ यस सर इन दोनों को और आपको लेके जाऊंगा। मी कशा अन्न माझ्या जागेवर तुम्ही जाऊ ऍक्ट म्हणजे मारणे का नाही मारने का नहीं, खाली समझाने का। हाँ चलो माझ्या जागेवर अन्न सही करायला तुम्ही जाऊ, मला बी आवडतं. हे अजाणतेपणे झालंय सरपंच, परंतु कशी गोष्ट आहे आता तुम्हीच परत उद्या येणार आम्हाला। साहेब गावचे चांगले लोक आहेत, किती म्हणजे वेळा आले राजकारण तुम्ही? करता का आले साहेब का नाही? एखादं दोन सांगून रामभाऊ नेहमीप्रमाणे तुम्ही डिपार्टमेंटला सहकार्य करा, जे काय असेल ते लिख द्या, शंभर. दिलेच पाहिजे। आणि मी का जाऊ सोबत, माझी काय चुक आहे? लेखी दिलंच पाहिजे तुम्हाला। गावात एवढी दहशत झाली तुमची। जाऊ साहेब घेऊन जा. आले 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 डायरेक्टर साहेब भविष्यात तुमचा कुठला चित्रपट येऊ द्या, या गावामध्ये चांगले मातीतले कलाकार आहेत, त्यांना अशीच संधी देत चला। चुकीचं सांगू नका। काय मातीतले आहेत काय बांधल्यात पण राहतात बरं सर 2-2 कप चहा घरी घेऊन जाऊ आणि मग पोलीस स्टेशनला जाऊ चहा मी पाचतो पवार साहेब। चला अहो, माझं गरीबाचं आहे ते. जमा असतो पोलीस स्टेशनला। चला चला पाटील चला साहेब करा अशी खोटी भीती दाखव, अहो, काय आम्ही आरोपी होय चला की साहेब असं काय करताय? खोटी भीती दाखवचाल का आता कुणाला? कसं झालं?